वनमंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता केलंय। त्यामुळे ठाणे महापालिकेत पुन्हा एकदा भाजप आणि शिंदेंची शिवसेना यांच्यामधल्या संघर्षाची ठिणगी पडली आहे। गणेश नाईक यांनी जनता दरबारच्या माध्यमातून याआधीही शिंदे गटाला वारंवार आव्हान दिलंय। राज्याच्या राजकारणात भाजप आणि शिंदेंची शिवसेना हे दोन पक्ष खरं तर सत्ताधारी महायुतीत आहेत, पण तरीही पारंपरिक प्रतिस्पर्धी अशी गणेश नाईक आणि एकनाथ शिंदेंची ओळख आहे आणि त्या पार्श्वभूमीवर गणेश नाईकांनी ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग थेट बालेकिल्ल्यात फुंकताना शिंदेना डिवचलेलं आहे। भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी ठाण्यात युतीचा आग्रह धरला आणि युतीच्या बोलणीत तुमचा सन्मान राखला गेला नाही तर या युतीला पहिला विरोध करणारा मी असेन, असंही नाईक यांनी यावेळी सांगितलं। आणि गणेश नाईक यांनी केलेल्या वक्तव्यावर शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदेंनी अतिशय सावध प्रतिक्रिया दिली। तर मनभेद निर्माण होतील असं वक्तव्य कुणीही करू नये या शब्दात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी आपली भूमिका मांडली। आता मोठे लोक काय बोलतात मला माहिती नाही। आम्ही कार्यकर्ते खाली ग्राउंडवरती काम करणारे कार्यकर्ते काम करू तिथे आणि महायुतीची सत्ता आणू आणि महायुतीचा महापौर बसेल। आता मोठे लोक काय बोलतात मला माहिती नाही। आम्ही कार्यकर्ते खाली ग्राउंडवरती काम करणारे कार्यकर्ते काम करू तिथे आणि महायुतीची सत्ता आणू आणि महायुतीचा महापौर बसेल। कोणी असं स्टेटमेंट करू नये, कारण महायुती ही अत्यंत आमच्याकरता प्राथमिक आहे, प्रथम प्राधान्यावर आहे। आम्ही प्रायमरी प्राधान्य दिलेलं आहे आणि टॉप प्राधान्य महायुतीला दिलेलं आहे। त्यामुळं कुणी या राज्यामध्ये महायुतीला किंवा महायुतीच्या नेत्यांना किंवा महायुतीमधील पक्षांना आपसामध्ये मनभेद तयार होणार नाही। एखादं मतभेद राहू शकाल, पण मनभेद तयार होणार नाही अशी कृती कोणी करू नये। ठाणे महापालिकेच्या प्रभाग रचनेवर सर्वसामान्य नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी घेतलेल्या हरकतींवर आज सुनावणी पार